नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आज पण लवकर उठले आपण. जरा जायचं कोल्हापूरला. कोल्हापूरला जरा जायचं काम पण आहे, जरा फिरायचं पण होते. नंतर मस्तपैकी होतं जायचं जरा कोल्हापूरला. मस्तपैकी व्ह्यू बघा कसा आहे, पद्धतशीरपणे व्ह्यू बघा कसा आहे बघा मित्रांनो. गावाकडे राहिली की व्ह्यू सगळं असंच बघायला मिळते. ती निवांत एकदम शांत, रखरख नाही, काय नाही काय नाही. आता खाली जाऊ आपण, मस्तपैकी आवरू निघू आपल्या आपल्या वाटेला कोल्हापूरला. वेळ झाला जरा उठायला पण आज. चला कार भाऊन आता आपण आलेलो कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरवरून आता चालली ज्योतिबाला. ये क्या हुआ, ये क्या हुआ. आमच्या माणसानं रस्ता रस्ता कोण चुकवला रे? हा ते कोल्हापूरचं पाहुणे, मिरजचं पाहुणे गाडी त्यानं चुकवला सगळा रस्ता. जाऊ वर दर्शन घेऊ मस्तपैकी, काहीतरी खाऊ पोटाला. यायला बघा, ते यायला काय काय रस्ता तू कोणता रे? तुल्ल्या म्हणजे काय माहिती आहे का? शिवाय द्यायच नसतात, माहिती आहे तुला. शिवाय दिली की पाप लागते अरे. रस्ता तर चांगला आहे, जायचा वर आता इकडं पद्धतशीरपणे. चला मला वर जाऊन बोलू पण आता ज्योतिबावर. या दोघांना घेऊन रस्ता चुकवत तासभर लेट करत, जिथं जाईल तिथं रस्ता चुकत्या. तीच कधी नीट गेले आणि टायमावर पोचले असे कधी झाले आमचे. जाईल तिकडे गर्दी आणि 9 वाजता पोचायचं तर पोचले 11 वाजता, 11-12 वाजता पोचले या माणसाला घेऊन. फोटोशूट करायचं मित्राचा, आमच्या भावाचा फोटोग्राफर आमचे ओम दादा विथ iPhone 16. आणि तिथं आपले श्रवण दादा थांबल्यात पोच देत. हे काय श्रवण दादा आता होते लग्न लगेच त्यांचं. आता आपलं तेलाचा खर्च काढताना फोटोग्राफी चालू आहे सगळ्यांची. 50 रुपये एका फोटोला. एका फोटोला काय चालू 50,000 सज्जा कोटीला. आमची श्रवण दादांच्या मस्तपैकी सहल आल्या. तर तुम्हाला दाखवलं असतं माझी पोरं का नाही अशा प्रकारचे कपडे घेतलेले. जरा कमी आमची श्रवण दादा त्यातलेच वाटायचे. आणि म्हटलं शाळा तर झाल्या आमच्या दादांची. आपल्या भावाच्या मोबाईल मध्ये शूट करतोय, कारण का माहित आहे आपला मोबाईल राहिलाय गाडीत. यांच्यामुळे राहिलाय बघा. यांनी म्हणतात मग गाडी चालताना मोबाईल वापरायला नाही म्हणताना तिथंच ठेवलं आणि तिथंच राहिला. यो माणूस उगाच आम्हाला फिरवत इथं आणला. तास लावले फिरवायला आम्हाला. गरीबाचा आहे, जर समजून घ्या. आपल्या भावाचं पण चॅनल आहे, खाली कमेंट मध्ये टाकतोय कुठलाही चॅनल ते. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय म्हणजे आता गेल्यात गाडी घेऊन. मोठी गाडी घेऊन होतो आम्ही. घेऊन गेले आता गाडी. मस्तपैकी आपल्याला सोडून गेल्यात घरात. आता तर वर जाऊ जरा हातपाय जाऊन धुऊ. अवतार बघू शकता तुम्ही, पाक वाट लागले. तर वर जाऊन जरा आवरून का नाही, गावात जरा काम आहे तर ते पण करायचं आहे. तर चला आवरूया पहिला, तो हातपाय दोन तीन धुवा आणि मग आपण जाऊया गावात. तर नमस्कार भावांनो, अशा पद्धतीनं आपण आता आलेलो आहे, गावात चाललोय. तर गावात आपलं जरा काम आहे किरकोळ. पटकन नाही पहिला प्रणव तोडकरांना घेऊ, जरा काम आहे प्रणव तोडकरांचं पण. त्यांच्याकडे पण जरा काम आहे, मग त्यांना घ्यायचं आहे. त्यांना घेऊन मग आपण गावात येऊ लगेच. तर चला आपण भेटू डायरेक्ट आपल्या जुन्या गल्लीत. अरे पोरं कसं आवरून राहिले बघा पटापट. अरे सँडल घातलाय बा आज, काय भानगड? बूट घालायला मूड नाही. आणि आवरून बसायला मी मगाशीच घरी गेलतो म्हणून आवरलेलं.
अरे वा 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 वा. म्हणून तो नसेल सांग. बरोबर आवरली लवकर. कधी नाही तेव्हा 5 मिनिटं फक्त वाट बघितलं, 5 ते 10 मिनिटं. 5 नाही 3 मिनिटं मोजून ते बी मी बेडवरनं उठलो आणि आलो. चला आपण त्याला गावात जाऊ. माणूस आपल्याला चप्पल गिफ्ट देतो म्हणलाय, खरं गेले 3 वर्ष झाले हे चप्पल जेव्हा वापरायला, आणि हा माणूस आहे तेव्हा आपल्याला गिफ्ट देणार आहे. तर कधी देणार आपण गिफ्ट? दिवे किंवा तुमचं लग्न झाल्यावर. आमचं लग्न राहिलं बाजूला तिकडे. ते लग्न आमचं झालंच नाही. शेरवानी बुटे. नाही, लग्न झालंच मग आमचं. ते बुट काय ते काय कंपनीत कामाला घालून जाऊ का काय? अरे 5,000चं बुट येते. अरे मग ते काय कंपनीत घालून जाऊ का काय? बुट घालून येते. कसलं ते लग्नातलं? लग्नातलं. लग्नातलं बुट घालून कंपनीला? आद्याच माणूस आहे. आद्याला विचार की. आद्याचा माणूस आता आद्या नाही काय विचार. आणि लय लाडान आदित्य इकडे ये रे असं करतोय. हे काय? आणि आदित्य पण असं असं करत होत. आणि आदित्यला खाली मेन्शन करतो मी, त्याला बघा. नमस्कार मित्रांनो, आता मस्तपैकी नाईट पॅन्ट आणि चप्पला घेतलेली. काय विषय झाला, नाईट पॅन्ट आहे एक्स्ट्रा असा म्हणून घेतल्यात. आणि मेन म्हणजे चप्पल कसं झाली माहिती आहे काय, आज पन्हाळ्यावर तुटतं वाटतंय, जरा की मी एका धाग्यावर राहिली आता ती. कधी तुटल काय माहित नाही, म्हणता नवीन घेतली आता ती चप्पल आपण. आता इथलं जायचं पानशॉपमध्ये आपल्या माणसाला भेटायला जरा काम आहे, ते काय काय नवीन नवीन काय केलं आहे म्हणा, ते जरा बघायचं आहे. तिथनं जाऊन मग आपण रणोतोडकरला सोडायचं घराकडे, रणोतोडकरना घराकडे सोडायचं, मग जायचं आपल्या आपल्या घराकडे तेरवाडला. तर चला डायरेक्ट तिथंच जाऊन भेटू. तर काय झालं माहिती आहे काय, लक्ष्मी पानशॉपमध्ये आम्ही गेलो, पण मग तिथे ब्लॉक करायला लगेच वेळ मिळाला. तिथं पोहोचलो आणि लगेच आई साहेबांचा फोन आला की बाबा मी या घरात येऊन जेवायला बसले. मग आता तिथनं आईस्क्रीम आणायला गेलो. मी आता आईस्क्रीम म्हणजे चप्पल आणि आपल्या पॅन्टा घेतलेल्या ती काका वर घेऊन गेलेली. मग आता आपण वर जाऊन निवांतपणे जेव, आईस्क्रीम खाऊ आणि झोपून जाऊ. कारण का उद्या आपल्याला जायला कंपनी कामात तर जायलाच पाहिजे मित्रांनो. तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी टन वाजवा. तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता.